नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. प्रशांत किशोर यांच्या विजयामुळे काही राजकारणातल्या 2-3 गोष्टी समोर आलेल्या आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. एक म्हणजे लोकांना मूर्ख समजणं बंद करावं. जे कोणी नेते असतील, खास करून विरोधी पक्षातले, आपल्या महाराष्ट्रातील नेते, जे त्यांच्या अपयशाचं खापर, जे त्यांच्या राजकीय अपयशाचं खापर जनतेवर फोडत असतात, जनतेला कधी कधी मूर्ख समजत असतात, नालायक समजत असतात. तर जे क्राऊड विजडम असतं ते तुमच्या वैयक्तिक बुद्धिमत्तेपेक्षा कितीतरी मोठं असतं. तर लोकांना मला का निवडून देत नाही आहेत हा जो भ्रम तुम्ही पाळत असता, किंवा जे विरोधी पक्ष सध्या महाराष्ट्रातले पाळत आहेत, त्यांनी प्रशांत किशोरकडून समजून घेणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे की तुम्ही तुमचे दौरे म्हणजे एक दिवस लग्नामध्ये कुठे पाहुण्याच्या घरी जाता तसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये व्हिजिट करता. तुम्ही लोकांना नंतर दिसत नाही, तुमच्या अंगावर डाग सुद्धा पडत नाही, लोकांनी तुम्हाला कधी संघर्ष करताना पाहिलं नाही. प्रेस कॉन्फरन्सेस आणि सभांच्या माध्यमातून येणारे आपले नेते जेव्हा निकाल त्यांच्या बाजूने येत नाही तेव्हा म्हणतात की जनता मूर्ख आहे, जनता नालायक आहे. अरे, लोकांना कन्सिस्टन्सी दिसावी लागते. प्रशांत किशोरने 3-4 वर्ष अख्खं बिहार पायाखाली घालून सुद्धा 0% रिझल्ट आला, तरी सुद्धा प्रशांतने असं म्हणलं नाही की लोक मूर्ख आहेत, लोकांनी मला निवडून दिलं नाही, लोकांनी चुकीचं सरकार, असं प्रशांत किशोर कधीच बोलले नाही. प्रशांत किशोर यांनी लढण्याचा, संघर्ष करण्याचा, किंबहुना लोकांच्या सहवासात राहण्याचा, लोकांमध्ये जाण्याचा, कोर्स करेक्शन करण्याचा निर्णय घेतला. ना की घरात बसून फक्त कुणाच्या तरी आरक्षणाच्या जोरावर, CJPच्या प्रोटेस्टच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर त्यांचा वोट बँक नाही बनवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. त्यांचा मुद्दा वेगळा होता. तुमचा जर मुद्दा असेल, धर्म मुद्दा असेल, तो सुद्धा जर तुम्ही लावून धरला तरी चालेल, पण तुम्ही दिसता आहात का लोकांना, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या लेवलचा संघर्ष करता आहात का? तुमच्या मनामध्ये लोकांबद्दल असलेली जी किळस आहे ती गेलेली आहे का? तुम्ही लोकांमध्ये जाता का? लोकांच्या हातात हात मिळवता का? त्यांचं ऐकता का? त्यांचे पत्र घेता का? असा नेता आहे का महाराष्ट्रात सध्या? आणि आपण का म्हणून अपेक्षा करावी लोकांकडून, किंवा जे कोणी तुमचे मतदार आहेत त्यांनी तुम्हाला मतं द्यावी? आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्ही लढतच असाल, तुमच्याकडे चांगला मुद्दा असेल, एखादा सामाजिक मुद्दा असेल, एखादा प्रशासकीय मुद्दा असेल, किंवा एखादा स्थानिक प्रश्न असेल, जर तो तुम्ही लावून धरला, आश्वासक रूपामध्ये जर तुम्ही लोकांसमोर गेलात, तो मुद्दा कंटिन्युअस लोकांच्या जी जनजागृती आहे त्या मुद्द्याबद्दल जर वाढवली, लोकांमध्ये जात राहिलात, तर तुम्हाला जे डिव्हायझिव्ह पॉलिटिक्स, जे विभाजनकारी राजकारण करण्याची गरज नाही, कुणाच्या आधारावर राहण्याची गरज नाही. आणि ते प्रशांत किशोरने केलं. बिहारी हाच एक मुद्दा घेतला. महाराष्ट्र आणि मराठी हा मुद्दा घेऊन एवढं सारं महाराष्ट्रात करण्यासारखं आहे, तरी सुद्धा आपले नेते करत नाहीत. याच्या त्याच्या कुबड्या घेऊन चालायचा